रिस्क इन सिक्युरिटीज सेटलमेंट प्रोसेस. स्टॉक मार्केटमधील सिक्युरिटीज सेटलमेंट प्रोसेसमध्ये विविध प्रकारच्या रिस्क असल्याचे आपणास दिसून येईल, ज्यामध्ये प्रामुख्याने रिप्लेसमेंट कॉस्ट रिस्क, प्रिन्सिपल रिस्क या दोन महत्त्वाच्या रिस्क असल्याचे दिसून येईल. यामध्ये प्रामुख्याने काउंटर पार्टी रिस्क, ज्यामध्ये फेल्युअर ऑफ ए पार्टी टू ट्रान्झॅक्शन, loss of buying, selling, dates of the original and replacement transaction, party delivers, counterparty defaults, no payment, delivery received यासारख्या वेगवेगळ्या प्रिन्सिपल रिस्क याच्यामध्ये समावेश असतो. काउंटर पार्टी रिस्कच्या अंतर्गत ज्या पार्टीकडून सिक्युरिटीची खरेदी करण्यात आलेली आहे अशा पार्टीने सिक्युरिटीज डिलिव्हर केल्या नाहीत किंवा डिलिव्हरी करण्यामध्ये त्या फेल झाल्या तर त्या ठिकाणी काउंटर पार्टी रिस्क क्रिएट होत असते. त्याचबरोबर प्रिन्सिपल रिस्कच्या अंतर्गत काउंटर पार्टी डिफॉल्ट झालेली असेल किंवा त्यांनी खरेदी केलेल्या रोख्याचे पेमेंट करण्यामध्ये अनसक्सेसफुल झालेली असेल तर अशा परिस्थितीमध्ये प्रिन्सिपल रिस्क ही त्या ठिकाणी क्रिएट होत असते. त्याचबरोबर काउंटर पार्टी रिस्कच्या अंतर्गत लिक्विडिटी रिस्क, यामध्ये सेटलमेंट बियॉन्ड सेटलमेंट डेट, बॉरोविंग टू मीट ऑब्लिगेशन्स या दोन महत्त्वाच्या समस्या दिसून येतात, ज्यामध्ये सेटलमेंट प्रोसेसमध्ये ज्या डेटला सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन सेटल होणे आवश्यक आहे त्या दिवशी सेटलमेंट प्रोसेस जर कंप्लीट होऊ शकली नाही तर लिक्विडिटी रिस्क ही निर्माण होत असते. त्याचबरोबर बॉरोविंग ऑब्लिगेशन्स हे त्या ठिकाणी एक्झिक्यूट करता आले नाहीत व ते सेटल करता आले नाहीत तरी देखील लिक्विडिटी रिस्क ही निर्माण होत असते. त्याचबरोबर थर्ड पार्टी रिस्कमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फेल्युअर्स हे त्या ठिकाणी इन्क्लूड असतात की ज्यामध्ये खरेदीदार आणि विक्रेता या दोघा व्यतिरिक्त मध्यस्थ संस्थांच्याकडून की त्या ठिकाणी सिक्युरिटी सेटलमेंट प्रोसेसमध्ये काही फेल्युअर क्रिएट झाले किंवा निर्माण झालेले असतील तर त्यामध्ये थर्ड पार्टी रिस्क निर्माण होते की उदाहरणार्थ कस्टोडियनकडून सिक्युरिटीची देवाणघेवाण करण्यामध्ये काही प्रॉब्लेम क्रिएट झालेला असेल तर त्याचा परिणाम म्हणून की थर्ड पार्टी रिस्क यामध्ये निर्माण होत असते. म्हणजेच सिक्युरिटी क्लिअरिंग प्रोसेसमध्ये समाविष्ट असणाऱ्या अनेक वेगवेगळ्या घटकांनी वेळेत व टाइमली त्या ठिकाणी प्रोसेस एक्झिक्यूट केल्या तर या रिस्क मिनिमाइज करता येणे सहज शक्य असते. मात्र बऱ्याच वेळेला या ठिकाणी अशा प्रकारच्या संस्थांच्याकडून वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये फेल्युअर्स हे होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे या रिस्क निर्माण होत असतात. त्याचबरोबर सिस्टीम रिस्कमध्ये ऑपरेशनल रिस्क की ज्यामध्ये रिस्क फ्रॉम द एरर, फ्रॉड, आउटेज यासारख्या कारणामुळे ऑपरेशनल रिस्क निर्माण होऊ शकतात की ज्यामध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टम अरेंजमेंटच्या अंतर्गत काही सिस्टम फेल्युअर्स असतील, सॉफ्टवेअर फेल्युअर्स असतील यासारख्या बाबीमुळे देखील काही वेळेस त्या ठिकाणी रिस्क ही क्रिएट होऊ शकते की ज्याला ऑपरेशनल रिस्क असे म्हटले जाते. त्याचबरोबर लीगल रिस्क, नो लीगल सपोर्ट टू एन्फोर्स सेटलमेंट ऑब्लिगेशन, म्हणजेच काही वेळेस की त्या ठिकाणी सिक्युरिटी ट्रेडिंग झालेली असते मात्र प्रत्यक्षात की त्या ट्रेडिंगमधील कायदेशीर बाबी या तपासल्या असता असे दिसून येते की त्याला फार मोठ्या त्या ठिकाणी कायदेशीर आधार नाही आहे. त्याचबरोबर जे सेटलमेंट होत आहे की ते त्या ठिकाणी बेकायदेशीर असल्याचे जेव्हा दिसून येते तेव्हा लीगल रिस्क ही त्या ठिकाणी दिसून येत असते. म्हणजेच नियम धाब्यावरती बसवून केलेले ट्रेड, मग तो बाईंगचा ट्रेड असेल किंवा सेलिंगचा ट्रेड असेल की ज्यामुळे लीगल रिस्क ही निर्माण होत असते. सिस्टमिक रिस्कच्या अंतर्गत फेल्युअर बाय दी पार्टी लीड टू द फेल्युअर बाय अदर्स, तर यामध्ये या ज्या पार्टी इन्क्लूड असतात की या पार्टीच्यामुळे की त्या ठिकाणी काही फेल्युअर्स हे क्रिएट होत असतात. असे फेल्युअर्स हे प्रामुख्याने सिस्टमिक फेल्युअर्स म्हणून किंवा सिस्टमिक रिस्क म्हणून ओळखले जात असतात. तर मित्रांनो, या स्टॉक एक्सचेंजच्या अंतर्गत या वेगवेगळ्या प्रकारच्या रिस्क या इन्व्हॉल्व असल्याचे आपणास दिसून येईल. थोडक्यात सिक्युरिटी क्लिअरिंग प्रोसेस किंवा सिक्युरिटी खरेदी आणि विक्रीची प्रोसेस हे आपण निर्धारित केलेल्या प्रक्रियेप्रमाणे नेहमीच त्या ठिकाणी होईल याची शाश्वती फार कमी असते. कारण काही वेळेस खरेदीदार आणि विक्रेता हे दोघे त्या ठिकाणी प्रामाणिकपणे ट्रेड करत असले तरी या दोघांच्या मध्ये ट्रेड एक्झिक्यूट करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या यंत्रणा कार्यरत असतात की या वेगवेगळ्या यंत्रणांच्या मधील काही फेल्युअर्समुळे
त्यांच्या काही चुकांच्यामुळे सिस्टम किंवा सॉफ्टवेअर्समधील एररमुळे काही वेळेस की या सेटलमेंट प्रोसेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रिस्क या निर्माण होऊ शकतात, की ज्या प्रामुख्याने आपण रिप्लेसमेंट कॉस्ट रिस्क असेल, प्रिन्सिपल रिस्क असेल, त्याचबरोबर लिक्विडिटी रिस्क असेल, थर्ड पार्टी रिस्क असेल, ऑपरेशनल रिस्क असेल किंवा लीगल रिस्क असेल आणि त्याचबरोबर सिस्टमिक रिस्क असेल. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रिस्क याच्यामध्ये समाविष्ट होत असल्याचे आपणास दिसून येईल.